संकेश्वर येथे एका गॅरेजला भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात मालासह दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। सोमवारी रात्री 11च्या सुमारास संकेश्वर गडिंग्लज रस्त्यावरील एका दुचाकी गॅरेजला आणि गॅरेजला लागून असलेल्या अन्य एका वाहनाच्या दुकानाला आग पसरून नुकसान झाल्याचे समजले आहे। दुकानातील सर्व साहित्य जळून राख झाले असून अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला। काल रात्री 10 ते 11च्या दरम्यान झाले। ते शॉर्ट सर्किटनं काहीतरी झाले असं वाटते। मग ते आम्हाला पण फोन आल्यावर माहीत झालं। आम्हाला पण रेग्युलर आम्ही 10 वाजेपर्यंत काम करून जाताना घरी, नंतर घरला आल्यानंतर कॉल आला आम्हाला असं तुमच्या दुकानामध्ये जाळ झाली म्हणून। मग त्यानंतर आम्हाला बघितल्यानंतर माहीत झालं एवढं। गाडी आत बाईक एक 9 बाईक होत्या आणि मटेरियल भरपूर मटेरियल होतं। कितीपर्यंत तरी नाही म्हटलं तर एक 10-12 लाखापर्यंत एवढं नुकसान झालं असं। ನಾ ಮಹಂತೇಶ್ ಮಲ್ಕಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ। ನಮ್ದು 4 ವೀಲರ್ ಸ್ಪೇರ್ ಪಾರ್ಟ್ ಶಾಪ್ ಐತೆ ರೀ। ಇಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ನಿನ್ನೆ 1 2 ವೀಲರ್ ವರ್ಕ್ಶಾಪ್ ಐತೆ ರೀ, 1 4 ವೀಲರ್ ಸ್ಪೇರ್ ಪಾರ್ಟ್ ಶಾಪ್ ಐತೆ ರೀ। ಎರಡು ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟಿಂದ ಸುಟ್ಟು ಹೋಗಿದಾವೆ ರೀ ಪೂರ್ಣ ಎಲ್ಲ। ರಾತ್ರಿ 10:30ದಿಂದ 11 ಗಂಟೆ ತನಕ ಆಗೈತೆ ರೀ। ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಆಗೈತೆ ರೀ। ಆಮೇಲೆ ಸಾಕಷ್ಟು ಮಟ್ರಿಯಲ್ ಭೀ ಐತೆ ರೀ ಅವ್ರದ್ದು। ವರ್ಕ್ಶಾಪ್ದಾಗ ಗ್ಯಾರೇಜ್ದಾಗ 9 ಬೈಕ್ ಇದ್ದವು ರೀ। ಟೋಟಲ್ ಮಟ್ರಿಯಲ್ ಭೀ ಐತೆ ರೀ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ಟೋಟಲ್ ಲಾಸ್ ಆಗೈತೆ ರೀ। ನಮ್ಮದು ಒಂದು 12 ಲಕ್ಷದಿಂದ 15 ಲಕ್ಷ ತನಕ ಮಟ್ರಿಯಲ್ ಇತ್ತು ರೀ। 4 ವೀಲರ್ದೆಲ್ಲ ಸ್ಪೇರ್ ಪಾರ್ಟ್ ಶಾಪ್ ರೀ। ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಸುಟ್ಟು ಹೋಗ್ಯದ ರೀ ಸರ್। ಬಂದು ನಾವು ನೋಡಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೂಡಲೇ ಇದೆಲ್ಲ ಸುಟ್ಟು ಪೂರ್ಣ ಇದಾಗಿತ್ತು ರೀ। ಫೈರ್ ಬ್ರಿಗೇಡ್ ಅದು ಬಂದಿತ್ತು ರೀ ಆಲ್ರೆಡಿ। ಆವಾಗ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ ಹತ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಸುಟ್ಟು ಹೋಗ್ಯದ ರೀ। ಇದಕ್ಕೆ ಏನ್ರಿ ನಮ್ಗೆ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಸಹಾಯ ಮಾಡಿದರೆ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ ರೀ ಸ್ವಲ್ಪ। ಮಹಾಂತೇಶ್ ಮಲ್ಕಟ್ಟಿ ಅಂತ ರೀ, ಮಲ್ಕಟ್ಟಿ ಆಟೋಮೊಬೈಲ್ಸ್ ಅಂತ ಶಾಪ್ ಇತ್ತು ರೀ ನಮ್ದು, ಅದೆಲ್ಲ ಸುಟ್ಟು ಹೋಗ್ಯದ ಸರ್। रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे असे गॅरेज मालक मांतेश मलकट्टी यांनी सांगितले आहे। सचिन कांबळे, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, संकेश्वर।